ज्या दिवशी डिग्रीला ॲडमिशन घेतलं सर, त्याच दिवशी ठरवलेलं होतं. एक गाठ बांधली होती मनाला, की आता आपण एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचाच मार्ग निवडला पाहिजे. कुठलीही असो, फक्त हातामध्ये नोकरी पाहिजे. फॅमिली क्रायसिस वेगळे होते. घरामध्ये थोडंसं डेथ झाली होती. आईला पॅनिक अटॅक आला. बरं. हा तिसरा धक्का माझ्या आयुष्यातला. आईला त्या पॅनिक अटॅकमध्ये ओळखच आईने विसरून गेली होती. ओळखच पटत नव्हती आईला. जेही एक्झाम येईल, जे पद येईल, ते छोटं-मोठं न मानता मला फक्त हाताला पोस्ट पाहिजे. अभ्यासाची दिशा बदलणं म्हणजे तुम्ही फक्त पुस्तकावरती नका राहू. मी पण नवीन होतो एकेकाळी. पण मी जे कृषी सेवा ज्याच्यावरती मी लक्ष केंद्रित केलं होतं, ज्याचा अभ्यास मी सुरुवातीला केला होता, आज तेच पद घेऊन 5 वर्ष लागलीत. पण आजही तेच पदाचं मी कॉन्सन्ट्रेशन ठेवलं आणि त्या पदावरती आज बसलेलो आहे. ह्याच्यामध्ये अनेक पदं आलीत. अभ्यास तोच होता. मला एवढंच सांगायचं सर या माध्यमातून, की मित्रांनो, एक लक्ष केंद्रित करा आणि त्या एका लक्ष्यामागे लागा. आणि एम-पी-एस-सीचं प्रत्येक एक्झामची डिमांड वेगळी आहे. हे पहिले समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. राज्यसेवेची डिमांड वेगळी आहे, त्याचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रुप बीचे प्रश्न वेगळे आहेत, त्याची डेप्थ वेगळी आहे. आणि ग्रुप सीचे प्रश्न वेगळे, त्याची डेप्थ वेगळी आहे. विद्यार्थ्याला एम-पी-एस-सीला काय लागतं हे जर कळालं, तर मला नाही वाटत की त्याचा जे काही गोल असेल ते अचीव्ह करायला वेळ लागेल. तो पहिल्या अटेम्प्टमध्ये पण काढू शकतो. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये संघर्ष कोणाला चुकलेला नाही. या संघर्षामध्ये आज वास्तव कट्ट्यावरती एक अशी हस्ती आहे की ज्यांनी सलग 5 पोस्ट मिळवल्यात. त्याच्यामध्ये वनरक्षक, कॅनल इन्स्पेक्टर, कृषी सहाय्यक, महसूल सहाय्यक आणि राज्यसेवेतून तालुका कृषी अधिकारी अशा 5 पोस्ट मिळवणारे यश पवार आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच सर. खरं तर स्पर्धा परीक्षा म्हणलं की खडतर प्रवास आलाच, परंतु वेगवेगळ्या संकटांवरती, वेगवेगळ्या आव्हानांवरती मात करत यश सरांनी आज हे यश संपादन केलेलं आहे. खरं तर सलग या पोस्ट तुम्ही घेत गेलात. त्याच्यामध्ये आपण पाहतो की एक पोस्ट मिळवणं हे खूप कठीण आहे. बरं. तुम्ही सलग म्हणजे 2023 पासून 21 मध्ये सुरू झालेला प्रवास तुमचा मला वाटतं आता 26 ला संपला, हो. 25 ला संपला असं हो. म्हणता येईल आपल्याला. आणि 5 पोस्ट घेतल्या. आता तालुका कृषी अधिकारी तुमच्याबरोबर बोलत असताना किंवा तुमची माहिती घेत असताना हे जाणवलं की तुम्हाला कृषीची खूप आवड होती, शेतीची खूप आवड होती. बरं. नक्की या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याचं कारण काय होतं? सर, खरं तर स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे हे स्वप्न एका कमी वयात वडिलांनी दाखवलं होतं. वडिलांची इच्छा होती की मी एक अधिकारी व्हावं. तर जेव्हाही आम्ही बाहेर कुठे जायचो फिरायला वगैरे, तेव्हा वडील एखादी लाल दिव्याची गाडी गेली की आम्हाला बोट करून दाखवायचे, ते बघ ते अधिकारी चालले. त्या गाडीत मग तहसीलदार असेल किंवा कोणी असेल, पोलीस अधिकारी असेल, ते हे काम करतात. बरं. मग ते रुजलं गेलं माझ्यामध्ये त्या वयापासनं. आणि नंतर कालांतराने आपण पण तसं काहीतरी करावं बुवा, अशी एक मनात इच्छा होत गेली. आणि तिथून पुढे मग जो काही प्रवास झाला स्टेप बाय स्टेप, तो त्याच दिशेने होत गेला. मग ते कृषीमध्ये ॲडमिशन, मग एक अशी संकल्पना आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये की कृषीला ॲडमिशन घेतलं का तो अधिकारी होणार किंवा तो बरोबर. स्पर्धा परीक्षेकडे वळणार. मग त्यातून स्टेप बाय स्टेप होत गेलो. आणि ज्या दिवशी डिग्रीला ॲडमिशन घेतलं सर, त्याच दिवशी ठरवलेलं होतं. एक गाठ बांधली होती मनाला, की आता आपण एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचाच मार्ग निवडला पाहिजे. अच्छा. पण कृषी क्षेत्रच हे फायनल होतं? नाही सर, कृषी क्षेत्र असं फायनल नव्हतं. शेतीची आवड आधीपासूनच होती. मी आणि माझा लहान भाऊ श्रेयश, आम्ही दोघं एकाच वयाचे असल्याने त्याला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडला जायचं होतं. एकाच वयाचे? म्हणजे आमच्यामध्ये 14च महिन्याचा गॅप आहे. अच्छा. हां. तर आम्ही सोबतच 12वी पास झालो. 12वी नंतर त्यांनी मॅथ्स ग्रुप घेतला आणि इंजिनिअरिंग साईड त्यांनी चॉईस केली. मग ग्रामीण भागामध्ये इंजिनिअरिंगचं कॉलेज वगैरे नाही एवढे चांगले. त्याला पुण्यात मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मिळालं. बरं. मग त्याला बाहेर येणं गरजेचं होतं. पण त्यावेळेला दोघं भाऊ एका वेळेला बाहेर, हे इकॉनॉमिकली घरी पण हे नव्हतं. आणि सायमल्टेनियसली ओपनमधून माझा तालुक्यातच नंबर लागला ॲग्रिकल्चर कॉलेजला, MPK राऊरी अंतर्गत कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरसाठी. मग आजोबांनी आणि वडिलांनी निर्णय घेतला की ॲग्रिकल्चर खूप चांगलं शिक्षण आहे, तू ते चॉईस कर. आणि सर, अशा पद्धतीने मग मी ॲग्रिकल्चरला पहिला विद्यार्थी होतो तालुक्यातला ओपनमधून ॲडमिशन घेणारा. आणि मग घेतलं. पण मग तिथून ॲग्रिकल्चरची सुरुवात झाली. क्या बात है. पण मग हा जो प्रवास तुम्ही ॲग्रिकल्चरचा सुरू केला, स्पर्धा परीक्षेचा प्रवास कधी सुरू झाला? सर, सप्टेंबर 2021. बरं. त्या दिवसापासून
माझी डिग्री संपली हम्म. त्या दिवसापासूनच मी 8च दिवस घरी थांबलो आणि संभाजीनगर गाठलं. बरं. कारण ॲग्रिकल्चर नंतर तिथे क्लासेस चांगले असतात असं हे होतं. मग संभाजीनगर गाठलं आणि अभ्यासाला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे संभाजीनगरला क्लासेस केले. क्लासेस आणि केले संभाजीनगर मला वाटतं सरळ सेवा असेल, बँकिंग असेल, याचा हब हां, आहे. बरोबर. ओके. संभाजीनगरला इग्नाईट अकॅडमी माहिती आहे का? हो, माहिती आहे सर. तिचं खूप नाव आहे तिथे. हो. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मग सुरुवात तिथून केली. हां. पुण्यात कधी अभ्यासाला आले? सर पहिली म्हणजे संभाजीनगरला गेल्यानंतर एक 6 महिन्यातच आमची प्री झाली. ती प्री मी थोड्या मार्काने गेलो. त्यानंतर पुन्हा अभ्यास स्टार्ट केला. पुन्हा 3 महिन्यात प्री होती कारण की कोरोनामुळे ते ओव्हरलॅप झालेले होते. तर ती प्री पास झालो. मग ती प्री पास झाल्यानंतर मला तिथे मेन्सला थांबणं योग्य नाही वाटलं. मग म्हटलं आता पुण्यात जाणं गरजेचं आहे. मग त्यानंतर मी 2022 मध्ये पुण्यात आलो. टार्गेट काय होतं? सर म्हणजे अभ्यास, कारण तुमच्या जर पोस्ट पाहिल्या बरोबर. तर खूप व्हेरिएशन आहेत प्रत्येक याच्यामध्ये. नक्की मग राज्यसेवा होतं, कंबाईन होतं की सरळ सेवा होतं? सर टार्गेट हे कृषी सेवेअंतर्गत कृषी उपसंचालक असेल किंवा मग तालुका कृषी अधिकारी याचाच फोकस होता. पण परिस्थिती वेगवेगळ्या येत गेल्या आणि प्रत्येक मुलगा जो स्पर्धा परीक्षा करतो तो टार्गेट एक ठेवतो, पण त्याच्या आयुष्यात येणाऱ्या परिस्थिती ठरवतात की त्याला पोस्ट कुठली त्या वेळेला घेणं अपेक्षित आहे. माझ्या आयुष्यात असे सिच्युएशन्स आले काही, प्रत्येकाच्या येतात. पण काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी जे भेटेल त्या मोमेंटला ते हातात पाहिजे. मॅटर नाही करत. मग सर त्यावेळेला शिपाई जरी पद राहिलं असतं ना, तरी ती सिच्युएशन अशी होती की मी ते घेणं मला भांदील होतं. मग वनरक्षक तर त्यातल्या त्यात खूप चांगलं होतं. मग जो पेपर येईल तो देत गेलो सर मी त्या मोमेंट नंतर. मग आज फायनली 2026 मध्ये 2024च्या राज्यसेवा परीक्षेतून तालुका कृषी अधिकारी राजपत्रित पद भेटलं. जो पेपर येईन तो देत गेले, पण जी पोस्ट येईन ते घेत पण गेले ना. बरोबर. पहिली पोस्ट कुठली होती? सर वनरक्षक मी आलो होतो मला सरळ सेवेअंतर्गत. काय भावना होत्या त्यावेळेस? सर ती माझ्यासाठी त्यावेळेची कलेक्टर सारखी पोस्ट होती. म्हणजे त्यावेळेची सिच्युएशन अशी होती की मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलीही असो फक्त हातामध्ये नोकरी पाहिजे. फॅमिली क्रायसिस वेगळे होते. घरामध्ये थोडंसं डेथ झाली होती. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर त्यामुळे मी एक दबावात होतो. त्यामुळे मला फक्त हाताला पद पाहिजे त्या मिनिटाला. त्यामुळे ती माझ्यासाठी कलेक्टर सारखीच पोस्ट होती सर. मग आता ज्यावेळेस तालुका कृषी अधिकारी झाले त्यावेळेस जास्त आनंद झाला होता का ती जी कलेक्टर समान तुम्हाला पोस्ट होती त्यावेळेस? सर तालुका कृषी अधिकारी झालो त्यावेळेस तर आनंद नक्कीच होता. पण त्यावेळेची ज्या वाईब्स होत्या त्यावेळेचा जो आनंद होता त्याची तुलना नाही होऊ शकत. मी उद्या सर माझा प्रवास अजून पण चालूच आहे. पण उद्या मी उपसंचालक जरी झालो किंवा उद्या मी काही UPSCतून काही कलेक्टर जरी झालो तरी त्याची तुलना नाही होऊ शकत. अगदी बरोबर. नक्की कसा होता बरं तुमचा प्रवास? सर थोडक्यात सांगायचं तर ज्या वेळेला मी डिग्री कंप्लीट केली त्यावेळेला 2021ला आम्ही 2017 बॅचचे विद्यार्थी आहोत. तर 17 बॅचचे जे काही ॲग्रीचे विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे की आम्ही रावेला गेलो आणि त्यावेळेला कोरोनाचा लॉकडाऊन पडला. त्यावेळेला करायचं काय? तर हा मोठा प्रश्न होता. तर कृषीची आवड खूप होती कारण की लहानपणापासून शेतात बाबा आजोबांसोबत मामांसोबत बघितलेलं होतं. मग त्यावेळेला कोरोनाचा जो फुलस्टॉप झाला होता त्या पिरियडमध्ये मी आणि माझा मित्र आम्ही दोघांनी एकत्र येऊन कृषी क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी करायचं बुवा आपण. तर नैसर्गिक शेती, विषमुक्त शेती ह्या एका टायटल अंतर्गत आम्ही एक बिझनेस फर्म चालू केला ज्याला आम्ही वायर वर्मी कंपोस्ट किंवा वायर ऑर्गॅनिक्स म्हणून आज ती कंपनी आमची रजिस्टर पण आहे. ती स्टार्ट केली आणि 21 मध्ये खूप छान म्हणजे रिस्पॉन्स आम्हाला मिळाला शेतकऱ्यांकडून. त्याच्या अंतर्गत आम्ही वर्मी कंपोस्ट खत बनवलं, ऑर्गॅनिक खत. ते सेल आउट केलं. मार्केटिंग पण आम्हीच करायचो, सेल पण आम्हीच करायचो, पॅकिंग पण आम्हीच करायचो. 21-22 वर्षी आम्ही ते खूप छान रन केलं. आणि त्यावेळेला ॲड पडली. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वडिलांचं स्वप्न पण होतं आणि माझी पण इच्छा होती. पण वडिलांनी त्यावेळेस एकच वाक्य मला सांगितलं की तुझा बिझनेस छान चालतोय, मला आनंद आहे. पण हे बघ तू 40व्या वर्षी बिझनेस असा स्टार्ट करू शकतो आणि रन करू शकतो. पण वयाच्या 40व्या वर्षी तू अधिकारीसाठी प्रयत्न नाही करू शकत किंवा अधिकारी म्हणून तू हे नाही करू शकत. तू आता हे क्वाईट कर किंवा हे जसं आहे तसं स्टॉप कर आणि
जे ऍड आली त्याच्यावरती फोकस कर. आणि बरोबर. त्यानंतर सर मी सगळं रिझल्ट लागला फायनल. 8 दिवस थांबलो घरी आणि सगळं घेऊन निघालो संभाजीनगरला. आणि तिथून अच्छा. मग 2021 ची जी ऍड होती कृषीची त्याच्या मागे लागलो. अच्छा. हा. मग तो 2021 ते 2025 हा. यामधल्या 5 पोस्टचा टप्पा कसा होता? सर नक्कीच खूप इंटरेस्टिंग टप्पा होता तो. 2021ला ज्या वेळेला अभ्यास स्टार्ट केला सप्टेंबरला, त्यावेळेला जी आपलं टेक्निकल एक्झाम होती, म्हणजे ही कृषी जी होती ही आता राज्यसेवेत आहे, तेव्हा ती टेक्निकलमध्ये होती. आणि त्याचा जो प्रीचा जो सिलेबस होता सर, तो प्रीचा सिलेबस इतका सुंदर होता की त्याच्यामध्ये मराठी पण यायचं, त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर पण यायचं आणि म्हणजे सगळेच विषय थोडे थोडे कव्हर व्हायचे. आणि अभ्यास करत असताना आपण असा पर्टिक्युलर अभ्यास नाही करत, आपण त्या विषयाचा सखोल अभ्यास करत असतो. त्यामुळे तो जो अभ्यास झाला माझा, तो पहिली प्री आणि सेकंड प्री या दरम्यान एकदम प्रॉपर रिव्हिजन, प्रॉपर अभ्यास झाला. आणि पहिल्या प्रीच्या वेळेला 30 एप्रिलला आमची प्री होती. त्या 30 एप्रिलच्या प्रीच्या वेळेला 2 एप्रिलला आजी माझी सोडून गेली. आजीसोबतचं माझं इमोशनल कनेक्शन खूप वेगळं होतं. कारण की मी संभाजीनगरला ज्यावेळेस गेलो, त्याच्या अगोदर मी कधीच तालुका सोडलेला नव्हता. म्हणजे माझं 1ली पासून 10वी, 10वी पासून 12वी आणि 12वी पासून डिग्री हे शिक्षण माझ्या घरापासून 1-2 किलोमीटरच्या आवारात झालेलं होतं. त्यामुळे एक फॅमिली सोबतचं कनेक्शन खूप वेगळं होतं. आणि फर्स्ट टाइम पोरगा बाहेर चाललाय. त्यामुळे आजीचं आणि माझं कनेक्शन हे इतकं वेगळं होतं, की आजी मला दर 2 दिवसाआड, 3 दिवसाआड फोन करून सांगायची, की "दादा, मेसला आवडत नसेल तर पोट मारू नको. मी पैसे पाठवते." तिला काही पगार नव्हता, तिला काही पेन्शन नव्हती. तरी पण ती सांगायची, की "मी पैसे पाठवते, पण तू पोट मारू नको, अभ्यास चांगला कर आणि बाहेर तुला आवडेल ते खा." बरं. इतकं क्लोज कनेक्शन होतं. आणि तिची इच्छा होती, की मी अधिकारी झालो पाहिजे. माझे मोठे काका आणि त्यांची खूप इच्छा होती. आणि ती 2 एप्रिलला सोडून गेली. आणि वडिलांनी मला ती गोष्ट म्हणजे कसं सांगू, की "दादा, आजीची तब्येत खूप खराब आहे. तू येतो का?" म्हटलं, "पप्पा मी येतो." आणि लगेच 10 मिनिटांनी फोन आला त्या दिवशी 2 एप्रिलच्या सकाळी 9-9:30 वाजता. आजी गेली. मग तो धक्का होता माझ्यासाठी खूप मोठा. मग ती प्री मी 1.5 मार्काने राहिलो. बरं. पण पुन्हा मी तयार स्वतःला केलं. कारण की संघर्ष हा आलाच पाहिजे आयुष्यात मला असं वाटतं. कारण की तो फक्त रडवतो नाही तर तो घडवतो पण. तर पुन्हा मी अभ्यास चालू केला. पुन्हा 3 महिन्यांनी 2022 ची प्री होती ओव्हरलॅप झाल्यामुळे. आणि ती प्री मी क्वालिफाय केली. ती प्री क्वालिफाय केली. पुन्हा रिव्हिजन झाली चांगली माझी. पुन्हा चांगला अभ्यास झाला. आणि 13 मेला आमची मेन्स होती 2023ला 22-23 ला मेन्स होती. आणि 5 मेला काका सोडून गेले. बापरे! तर हे 2 धक्के जे होते ना, हे 2 धक्के म्हणजे हे असे व्यक्ती होते सर आयुष्यातले, की ह्या दोघांना मला अधिकारी होताना बघणं हे फक्त स्वप्न नव्हतं, तर त्यांनी मनाशी गाठ बांधलेली होती, की हा होणार आहे. आणि ते बघू शकले नाही. जरी मी 5 पोस्ट काढल्या असतील किंवा काही असेल, आज जरी तालुका कृषी अधिकारी झालो असणार, पण ते लोक नाही आहे. मग तो जो मोमेंट होता, त्यावेळेस मी थोडा कोसळलो. ती पण मेन्स माझी राहिली. तर तरी पण सावरलं स्वतःला, की आता आपल्याला काहीतरी पाहिजेल. दिवाळीचा सण होता आलेला. त्या सणाच्या निमित्ताने गावी गेलो आणि 11-11:30ला पोहोचलो घरी. आईला भेटलो वगैरे. आई खूप खुश झाली होती, की मी आलो बुवा. आणि 12-12:30, 1 वाजता सगळं झोपलेलं असताना मी मोबाईलच बघत होतो. आईला पॅनिक अटॅक आला. बरं. हा 3रा धक्का माझ्या आयुष्यातला. म्हणजे या 5 जे पदं तुम्ही म्हणतात ना सर, हे 5 पदं कशी निघाली? ह्या मागची स्टोरी ही अशी आहे, की हा जो धक्का होता आईचा, हा इतका भयानक धक्का होता, की आईला त्या पॅनिक अटॅकमध्ये ओळखच आईने विसरून गेली होती. ओळखच पटत नव्हती आईला. सलग म्हणजे 3 दिवसांनी आमची आपली लक्ष्मीपूजन होतं. तर आई मला ओळखत नव्हती. दिवाळीमध्ये. त्या पिरियडमध्ये त्या 1 तासाचा जो काही स्पॅन गेला त्या पिरियडमध्ये. वडिलांना ओळखत नव्हती. आणि म्हणजे ज्या आजी वारली होती, त्या आजीसोबत आई गप्पा करत होती. अरे बापरे! तर ती जेव्हा मूव्हमेंट मी बघितली आयुष्यात, तर ती मूव्हमेंट बघितल्यानंतर म्हणजे मी घरात मोठा मुलगा, बहीण नाही, लहान भाऊ आहे. तो लहान भाऊ इंटर्नशिप करत होता त्यावेळेला. त्याला दिवाळीला येता येत नव्हतं. मग आमचं अजून काहीच नाही. आणि आईचा अशी कंडिशन झाली. आईच्या अपेक्षा माझ्याकडून खूप होत्या. मग त्यावेळेला मी कोलॅप्स झालो. मी फक्त आईला एकच म्हणायचो, "तू चांगली हो. मी सगळं करतो.
तू फक्त चांगली हो, हम्म. तुझ्या सगळे स्वप्न पूर्ण करतो, तू फक्त माझ्या डोळ्यांना मला दिस. त्यानंतर 3 दिवस आम्ही एक डॉक्टर सोडला नाही, जो बोट दाखवेल की इथे फरक पडेल. आम्ही ते वेद काय असेल सगळे उपाय केले. स्वामींचं मला खूप मी मनापासून करतो. स्वामींजवळ आम्ही खूप हे केलं. आईला बरं वाटायला लागलं. लक्ष्मीपूजनचा सण होता आणि आम्ही डॉक्टर पाहत फिरत होतो. घरातली लक्ष्मीच जर हे नसेल तर काय ती काय दिवाळी होतं? साजरी करणार. बरोबर. पण सर ह्या पिरियडमध्ये मी खूप तयार झालो. इतका तयार झालो, की स्वतःला म्हणजे आता कुठलंही संकट आलं माझ्यासमोर तरी माझ्या स्वप्नांपासून मला डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही. आणि मग माझी खरी लढाई चालू झाली. 2 मेन्स 1 मेन्स 2 प्री हा अनुभव होता. अभ्यास झालेला होता. टेक्निकल एक्झाममुळे सगळ्या विषयाला टच करून आलेलो होतो. हं. आता ठरवलं, की जेही एक्झाम येईल, जे पद येईल ते छोटं-मोठं न मानता मला फक्त हाताला पोस्ट पाहिजे. पहिली पोस्ट वनरक्षक मी पेपर दिला. मी ग्राउंडवरती पळायचो. सकाळ संध्याकाळ पळायचो वनरक्षकसाठी आणि रिझल्ट याच्यामध्ये नाव आलं यादीमध्ये. त्यानंतर सायमल्टेनियसली त्या पिरियडमध्ये सरळ सेवा भरपूर आल्या. कॅनल इन्स्पेक्टरची पण परीक्षा मी पास झालो नाशिक विभागातून. आणि अजून एक महत्त्वाची म्हणजे कृषी सेवक, ज्याला आता सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून पदनाम आहे, ती पण पास झालो. आणि हे सलग झालंय. म्हणजे माझ्याकडे एक पद नव्हतं त्यावेळेला. पण ज्यावेळेला सुरुवात झाली सर, ज्यावेळेला अभ्यासाची दिशा बदलली, त्यावेळेला मात्र मग तोच अभ्यास. मी काही वेगळं रीड केलं नाही. म्हणजे मला फक्त ह्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, की पोस्ट वेगवेगळ्या असतात, पण अभ्यास मात्र तोच असतो. बरोबर. फक्त बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला ना, त्या पुस्तकाकडे, त्या एक्झामकडे, तर त्याच अभ्यासात तुम्ही मल्टिपल पोस्ट पण घेऊ शकतात. जर प्रॉपर तुमची रिव्हिजन असेल आणि प्रॉपर MCQज वरती तुमचा पकड असेल तर. मी तेच केलं. मी त्याच गोष्टीला आणि कळून गेलं होतं मला, की आता MPSCची डिमांड काय किंवा कुठलीही परीक्षा असेल त्यांची डिमांड काय. तर मी फक्त त्याच गोष्टीवरती फोकस केला. कृषी सेवक पद हे जॉइन करण्याचं कारण असं, की बॅकग्राऊंड कृषीचं होतं आणि आवड होती. बरोबर. तर मग ते जॉइन केलं आणि त्या पदावरती गेल्यावरती पण माझा अभ्यास चालूच होता. फक्त रिव्हिजन देत होतो मी नंतर. त्यातून MPSCतून ग्रुप सी मधून महसूल सहाय्यक हे पद मिळालं, ज्याच्यातून सोलापूर डिव्हिजनला माझं सिलेक्शन झालं होतं. पण आवड, वडिलांची इच्छा, की आवड तुला कृषीची आहे, मग तू कृषीचंच ठेव. मग मी कृषीचं कंटिन्यू केलं आणि सायमल्टेनियसली त्याच पिरियडमध्ये 2024च्या कृषीच्या याच्यातून माझं राज्यसेवेसाठी मेन्सला सिलेक्शन झालं. ओके. आणि म्हणजे त्यावेळी जॉईन होते तुम्ही? जॉईंड होतो. मी जॉईंड असल्यानंतर ही पोस्ट काढली, तालुका अच्छा. कृषी अधिकारी. प्रीचा पण अभ्यास जॉईंड असल्यावरतीच केला. मला आमच्या तालुका कृषी अधिकारी साहेबांनी 1 महिना दिला होता. 1 महिन्यामध्ये साहेब म्हटलं, "आता कसं होईल, काय होईल?" पण एवढा मोठा संघर्ष मागे बघितला होता, त्यामुळे हा 1 महिना काही मला विशेष वाटला नाही. मी आपल्या सरांचं, अविनाश सरांचं लॉजिक बूस्टर पुस्तक 1च महिना फॉलो केलं. बरं. पूर्ण त्या पुस्तकावरती जोर दिला. जे होईल ते होईल, रिस्क घेतली. कारण की ऑप्शन नव्हता माझ्याकडे. 1च महिना होता माझ्याकडे. पूर्ण ताकदीने तो 1 महिना युटिलाइज केला. चांगल्या मार्काने माझी प्री निघाली आणि मेन्स मागच्या याचा मेन्सचा अभ्यास होताच. त्यामुळे मेन्स दिली. इंटरव्ह्यू पण दिला. छान गेला इंटरव्ह्यू. आणि 18 मार्च 2026 याच्यात यादीमध्ये ज्यावेळेस नाव आलं, त्यावेळेस क्षणात ते सगळे क्षण डोळ्यासमोरून गेले. ज्या क्षणांची मी म्हणजे आई वाट पाहत होती आणि पूर्ण फॅमिली वाट पाहत होती. शेवटी तो क्षण आला. तो क्षण आला. नक्कीच. शेवटी त्याच्यासाठी सगळे वाट पाहत असतात. नक्कीच त्याच्यासाठी सर. सगळा हा अट्टाहास असतो. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही प्रवास सांगितला. प्रवासात आत्ता तुम्ही बोलताना सांगितलं, की तुम्ही अभ्यासाची दिशा बदलली. अभ्यास तोच असतो, पुस्तकं तेच असतात. फक्त पाहण्याचा दृष्टिकोन हा शब्द तुम्ही वापरला आणि तुम्ही दिशा बदलली. नक्की कशा पद्धतीने अभ्यास करत होते? सर याच्यामध्ये होतं काय, विद्यार्थी मी असेल किंवा स्पर्धा परीक्षा करणारे इतरही विद्यार्थी असतील, हे सर्व तेच पुस्तकं फॉलो करतात. मार्केटमध्ये जे अवेलेबल जे स्टँडर्ड बुक्स आहेत. आता सर्वांना माहिती आहे की स्टँडर्ड बुक्स काय. पण ते फॉलो करत असताना ते हे विसरतात की MPSCची डिमांड काय आहे. येस. कारण की MPSCला पुस्तकातली प्रत्येक लाईन नको आहे. MPSCला पर्टिक्युलर टॉपिकचा पर्टिक्युलर लाईन महत्त्वाची असते. ती लाईन म्हणजे ती लाईन कुठली आहे? हे जेव्हा ओळखता येतं ना, आता उदाहरणार्थ मी ज्यावेळेला अभ्यास स्टार्टिंगला स्टार्ट केला, त्यावेळेला बघण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा होता. येस. पण नंतर ज्यावेळेस मी चा दृष्टिकोन बदलला म्हणजे काय बदललं माहिती आहे का सर? दृष्टिकोन बदलला म्हणजे मी MPSCचे पहिले क्वेश्चन पेपर्स घेतले. ते क्वेश्चन पेपर वाचायला सुरुवात केली. अच्छा. आणि ते क्वेश्चन पेपर वाचताना MPSCचे जे उत्तर होते, ते उत्तर तुम्ही करायचंच.
पण जे 3 ऑप्शन्स होते ना, मी त्याचाही अभ्यास चालू केला. क्या बात आहे. आणि त्याचा ज्यावेळेस अभ्यास चालू केला सर, तो प्रश्न ज्या टॉपिकमधून येत असेल ना, तर ते बाकीचे 3 ऑप्शन्स ज्यावेळेला मी स्टडी करायचो, त्या प्रश्नपत्रिकेवरती 4 ऑप्शन असतील, 1 उत्तर असतं. तर त्याच्या जे 3 ऑप्शन आहेत त्याच्या पुढे-पुढे त्यांचे महत्त्वाचे पॉइंट्स मी असे लिहून ठेवायचो. एक छोट्या-छोट्या ह्याच्यात. आणि त्या माध्यमातून तो टॉपिकच कव्हर व्हायचा. आणि ज्यावेळेला एक्झाम 1 महिन्यावरती असेल, एक्झाम एक 15-20 दिवसांवरती असेल, त्यावेळेला ते नुसतं असं चाललं जरी ना, तरी ती एक बरोबर. फ्लॅशबॅक रिव्हिजन फास्ट व्हायची. येस, आणि ते तुम्ही स्वतः केलेलं होतं. मी स्वतः केलं. त्याच्यात थोडा टाइम इन्व्हेस्ट होतो सर, बरोबर. पण तो जो प्रिपेअर होतो ना माणूस त्यातून, ती मग एक्झाम कुठलीही असो, राज्यसेवा असो, गटब असो, गटक असो, आपण त्याला टॅकल करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रिपेअर असतो, असं Yes. मला वाटतं. बरोबर. आणि तो एक्सपिरियन्स मी घेतला. म्हणजे अभ्यासाची दिशा बदलणं म्हणजे तुम्ही फक्त पुस्तकावरती नका राहू. अभ्यासाला एमपीएससीला 2 गोष्टी आहे क्रॅक करण्यासाठी. एक म्हणजे मल्टिपल तुम्ही रिव्हिजन द्या त्या एका पुस्तकाचं, जे सगळेच अधिकारी सांगतात. आणि दुसरं म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना क्वेश्चन पेपरकडे आणि त्या प्रश्नांकडे बघण्याचा अप्रोच महत्वाचा असतो. एक्झॅक्टली. काही विद्यार्थी मला असं वाटतं की प्रश्नपत्रिका सोडताना प्रश्न वाचतात आणि उत्तर बघतात. पण जे 3 क्वेश्चन ऑप्शन्स आहेत ना, एमपीएससी पुढच्या पेपरला त्याच्यावरतीच काम करते. बरोबर. हा एक्सपिरियन्स मला आला. मी तेच केलं आणि त्यातून कमी वेळात चांगला आउटपुट निघायला सुरुवात झाली. बरोबर. तुम्ही सेल्फ अनालिसिस केलं त्या सगळ्या सेल्फ गोष्टींचं. येस सर. त्याच्यामुळे आता मार्केटमध्ये आहे, तुम्ही जसं सांगितलं की लॉजिक बुस्टर हम्म. त्याच्यामध्ये आहे, पण तुम्ही त्याहीपेक्षा तुम्ही स्वतः ते अनालिसिस हम्म. केल्यामुळे ते आणखीन तुम्हाला जास्त फायदेशीर ठरलं. येस सर. आणि हे जे पुस्तक आहेत ना सर, लॉजिक बुस्टर सारखे पुस्तक, म्हणजे ह्या पुस्तकांमध्ये अप्रोच बिल्डिंग असेल, नंतर त्याचं एक्सप्लेनेशन असेल, त्यानंतर प्रेडिक्शन म्हणजे क्वेश्चन मधून प्रेडिक्शन कसं करायचं, अप्रोच बिल्डिंग कशी करायची, ह्या ज्या गोष्टी आहेत ना सर, ह्या गोष्टी अधिकारी बनण्यासाठी म्हणजे एका कॅन्डिडेटला, एका ॲस्पिरंटला अधिकारीचा जे आमचा जो प्रवास असतो, तो प्रवास खूप सोपा करतात बरोबर. ह्या गोष्टी. त्यामुळे त्या एका पुस्तकामुळे माझी प्री निघाली. क्या बात आहे. आणि ही रिॲलिटी आहे. मी ते पुस्तक आज इथे आणलेलं सुद्धा आहे. हे म्हणजे ह्यात एकही शब्द खोटा नाहीये. ते पुस्तक मी आणलेले पण आहे आणि त्या पुस्तकातून मी अभ्यास कसा करायचो हेही मी या ठिकाणी दाखवू शकतो. कारण की प्रत्येक शब्द त्या पुस्तकातला इम्पॉर्टंट होता. आणि ते वाचत असताना अप्रोच बिल्डिंग झाला. आणि त्याचा अभ्यास झाल्यानंतर जेव्हा त्या पुस्तकाची अजून एक रिव्हिजन दिली, त्यानंतर त्याचं मग उत्तराचं प्रेडिक्शन कसं करायचं. कारण की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित एमपीएससीला पण नाही आणि आपल्याला पण नाही आहे. बरोबर. पण आपण उत्तर काढू शकतो. येस. मग ते उत्तर कसं काढायचं, हे जे महत्वाचा टप्पा आहे, हा टप्पा असाच नाही आहेत. त्यासाठी तेवढं आपल्याला अप्रोच बिल्डिंग करावं लागतो. आणि ते अप्रोच बिल्डिंग कशा माध्यमातून, तर ह्या अशा स्टँडर्ड बुकच्याच माध्यमातून होत असतं. अगदी बरोबर. निश्चित विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना तुम्ही जसं सांगितलं, एक स्टँडर्ड आपला पाथ असला पाहिजेत. त्यानुसार आपण जाणं गरजेचं आहे. आणि शेवटी काय मोगम अभ्यास करून काही होत नाही. बरोबर. आणि त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर नक्कीच यश लवकर मिळेल. आता बरं, जे नवीन विद्यार्थी येतात, ओके, आता कृषी क्षेत्रातले असतील किंवा इतर क्षेत्रातले असतील, हे नवीन विद्यार्थी आल्याच्या नंतर दिशाहीन असतात. काय सांगाल त्यांना? सर, मी त्यांना एकच सांगेन की मी माझा उदाहरण देतो, कारण की मी पण नवीन होतो एकेकाळी. पण मी जे कृषी सेवा ज्याच्यावरती मी लक्ष केंद्रित केलं होतं, ज्याचा अभ्यास मी सुरुवातीला केला होता, आज तेच पद घेऊन 5 वर्ष लागलीत, पण आजही तेच पदाचं मी कॉन्सन्ट्रेशन ठेवलं आणि त्या पदावरती आज बसलेलो आहे. ह्याच्यामध्ये अनेक पदं आलीत, अभ्यास तोच होता. मला एवढंच सांगायचं सर ह्या माध्यमातून की मित्रांनो, एक लक्ष केंद्रित करा आणि त्या एका लक्षामागे लागा. बरोबर. जशी होतं काय सर, एमपीएससी करत असताना जशी ऍड येते तसं लक्ष बदलतं, असं मला जाणवलेलं आहे प्रामुख्याने. म्हणजे एमपीएससीची जर ऍड आली ग्रुप बीची, जास्त जागा असतील, तो पोरगा सगळं सोडून देतो, ग्रुप बीच्या मागे लागतो. जास्त जागा पाहून. ग्रुप सीची ऍड आली, तो पोरगा ग्रुप सीच्या मागे लागतो. जो महिनाभरापूर्वी ग्रुप बीच्या मागे लागला होता. याच्यामध्ये होतं काय, त्या मुलालाच हे माहित नसतं, त्या विद्यार्थ्यालाच हे माहित नसतं की मी करतो काय. आणि एमपीएससीचं प्रत्येक एक्झामची डिमांड वेगळी आहे. हे पहिले समजून घेणं फार महत्वाचं आहे. राज्यसेवेची डिमांड वेगळी आहे, त्याचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रुप बीचे प्रश्न वेगळे आहेत, त्याची डेप्थ वेगळी आहे. आणि ग्रुप सीचे प्रश्न वेगळे, त्याची डेप्थ वेगळी आहे. पण विद्यार्थी हे विसरतो आणि त्याच्यामध्ये मग 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष हे कसे जातात हे समजत नाही. आणि मग शेवटी डिप्रेशन येतं आणि मग तो म्हणतो की एमपीएससी हे पास करणं अवघड आहे. पण मला असं वाटतं एमपीएससी सारखी परीक्षा म्हणजे ही खूप इझी वे आहे एक अधिकारी होण्यासाठी. फक्त आपल्याला समजणं गरजेचं आहे. आमच्या शेतीमध्ये एक खूप चांगली म्हण आहे की शेतकऱ्याला
बांधावरती काय पिकतं याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये काय विकतं हे ज्याला कळालं तो करा शेतकरी. बरोबर. तसं एमपीएससीचं आहे सर. विद्यार्थ्याला एमपीएससीला काय लागतं हे जर कळालं तर मला नाही वाटत की त्याचा जे काही गोल असेल ते अचीव करायला वेळ लागेल. Yes. तो पहिल्या अटेम्प्टमध्ये पण काढू शकतो आणि चांगलं पद काढू शकतो. एमपीएससीला काय लागतं हे याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे समजण्यासाठी एकतर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणं गरजेचं आहे आणि सिलेबस काय आहे हे सुद्धा माहिती असणं येस, गरजेचं आहे. ऑब्व्हियसली सर. कित्येक विद्यार्थी असे त्यांना अजून सिलेबसच माहित नसतो. सिलेबस ही पहिली पायरी आहे. मी तर मग असं सांगेल नवीन विद्यार्थ्यांना की एमपीएससी मध्ये तुम्ही तुमचं जे काही टार्गेट आहे, भले तुम्हाला डीवायएसपी, डीसी, तहसीलदार किंवा मग आमच्या टेक्निकल एक्झाम्स असतील, कृषीच्या असतील, इंजिनिअरिंगच्या असतील, व्हॉटएव्हर तुम्हाला काही करायचं असेल, तुम्ही येण्याच्या आधी, प्रवास सुरू करायच्या आधी पहिले हातात सिलेबसची कॉपी घ्या. सिलेबस वाचा. ते सिलेबस वाचल्यानंतर त्याची रिव्हिजन द्या. पुस्तकांची रिव्हिजन नंतर होईल. पहिले सिलेबसची रिव्हिजन द्या आणि 2 ते 3 रिव्हिजन दिल्यानंतर एका मोमेंटला ते सिलेबस सुद्धा पाठ होतो. हे झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. कारण की ते गुरुमंत्र म्हटला येईल किंवा ते तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तो एक मंत्र म्हणता येईल सिलेबसची बरोबर. कॉपी. बरोबर. आणि ते झाल्यानंतर सर एमपीएससी उलट खूप सोपी आहे, मी असं म्हणेल. अगदी एमपीएससी खूप सोपी आहे, फक्त तुम्ही तिला समजून तर घ्या. ते समजूनच घेत नाही. समजून तुम्ही सांगितलं की तुम्ही ठरवलं की मला जे पद पाहिजे तालुका कृषी अधिकारी समजा तुम्ही 5 वर्ष त्यासाठी अभ्यास केला, पण 5 वर्षांनी तुम्ही यश मिळवलं. पण सलग मधल्या काळात तुमच्या 4 पोस्ट होत्या. तुम्ही यश तुम्हाला मिळत चाललं होतं. असे कित्येक विद्यार्थी आहेत सलग 5 वर्ष काहीच त्यांना मिळत नाही किंवा सलग 10 वर्ष ते कुठलीच प्रिलियम पण पास होत नाही. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? सर अशा विद्यार्थ्यांना मी ह्या माध्यमातून एकदम म्हणजे मला जो एक्सपिरियन्स आला त्यात सांगेल की तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला. एकदा जी काही एक्झाम तुम्ही फोकस करत असाल, एमपीएससीचे कुठलाही फॉर्मॅट असेल, त्याचे 5 वर्षाची तुम्ही प्रश्नपत्रिका घ्या. आता सर मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे महसूल सहाय्यक पद होतं सर, ते महसूल सहाय्यक पद मला का मिळालं तर मी इंग्लिश आणि मराठी आणि आपले पेपर 1, पेपर 2 याचे 5 वर्षाचे 7 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढले. ते क्वेश्चन पेपर काढल्यानंतर मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने मी त्याचं उत्तर तर अभ्यासायचोच, पण उत्तराव्यतिरिक्त म्हणजे मी सॉल्व्ह तर करायचोच, पण सॉल्व्ह करण्यापेक्षा मी त्याचं अनालिसिस खूप चांगलं करायचो. अनालिसिस करत असताना तो टॉपिक उघडायचो. त्या टॉपिकमधून उदाहरणार्थ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काळाराम सत्याग्रह कधी झाला ह्याच्या तारखा असतील किंवा मग तो कोणी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ऑप्शन असेल, एक ऑप्शन महात्मा गांधी असेल, नंतर जेव्हा म्हणजे 4 ऑप्शन असतील कुठलेही, तर त्याचं उत्तर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल ना, तर महात्मा गांधीजींचं कार्य काय होतं, ते कधी आले, आपल्या आफ्रिकेतून कधी आले, हे छोट्या छोट्या ज्या पॉईंट आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यांचा सत्याग्रह कुठला पहिला, हे लिहून काढायचो मी. आणि एक्सपिरियन्स असा आला की तेच प्रश्न फक्त ऑप्शन बदल किंवा अदर ऑप्शन्स असतील त्याच्यावरती एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत. तर मला ह्या माध्यमातून एवढं सांगायचं की तुम्ही दृष्टिकोन बदला. म्हणजे तुम्ही आधी क्वेश्चन पेपर एमपीएससीचे घ्या. एमपीएससीचे म्हणतो मी 21,000 वगैरे ते ओके, ते रिव्हिजनसाठी आहे किंवा ते फास्ट एकदम सॉल्व्हिंगसाठी आहे. पण एमपीएससीचे तुम्ही पहिले प्रश्न घ्या, त्याचं अनालिसिस प्रॉपर करा. त्याच्यात वेळ जातो, पण तो वेळ खूप क्वालिटीचा असतो. बरोबर. आणि त्यात नंतर जो तुमची तयारी होते, मला नाही वाटत की तो विद्यार्थी, म्हणजे मी गॅरंटी देतो सर की तो विद्यार्थी पोट घेतल्याशिवाय जाणारच नाही. अगदी हो, बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांनी खरं तर सुरुवात कशी करताय तुम्ही याच्यावरती तुमचा शेवट कसा होणार आहे हे डिपेंड करते. हो सर. तुम्ही जर सुरुवात जर दिशाहीन केली तर तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही. नक्कीच. तर आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल तुम्ही की जे विद्यार्थी, जसं मी आता म्हणलं की दिशाहीन असतात, अंधाधुंदा अभ्यास करायचा, मार्केटमध्ये आलेलं पुस्तक उचलायचं, वाचायला सुरुवात करायचं, शेजाऱ्याच्या टेबलवरती कुठलं पुस्तक आहे पाहायचं, मार्केटमधून आणायचं, वाचायला सुरुवात करायची, दिशाहीन असतात. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरी सुरुवात कुठून केली पाहिजे? जसं तुम्ही सांगितलं की त्यांचा आधी सिलेबस त्यांनी पाठ केला पाहिजे. काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे त्यांची? सर मी तर त्यांना एवढं सांगेन की सिलेबस आपला झाला पहिला मुद्दा की त्यांचा पाठच असला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी होते आणि शेवट कसा होतो, आणि ह्या दिवसाची सुरुवात ते शेवट याच्यामध्ये ते अभ्यास किती तास करताय हे महत्वाचं नाही आहे, तर त्या तासांमध्ये ते अभ्यासामध्ये किती त्यांचं पर्सेंटेज दिलेलं आहे. म्हणजे एखादा टॉपिक 1 तासात ते वाचू शकतो आणि अख्खा दिवस एक टॉपिक वाचायला लागतो, पण त्याला तो किती समजलाय. अभ्यास करत असताना मला एवढं सांगायचं की त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण डेडिकेशनने फक्त अभ्यासच केला गेला पाहिजे. बरोबर. 2 मिनिटं रील्स, 3 मिनिटं मोबाईल, व्हॉट्सॲप याच्यापासून पूर्णतः मुक्त. मी तर आमचा मोबाईल रूमलाच ठेवून जायचो.
आणि त्या पिरियडमध्ये मोबाईल जवळ नसेल तर माणूस बघणारच नाही काही. बरोबर. आणि पूर्ण वेळ त्या पिरियडमध्ये स्लॉट ठरलेले असायचे. ते स्लॉट ठरवा तुमच्या अभ्यासाचे. त्या स्लॉट ठरल्यानंतर त्या स्लॉटमध्ये तोच अभ्यास झाला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं लक्ष दुसरीकडे विचलितच होता कामा नये. तुम्ही एम-पी-एस-सी सोबत जेवढे प्रामाणिक तेवढी एम-पी-एस-सी तुमच्यासोबत प्रामाणिक राहील. एक्झॅक्टली. मला एवढं सांगायचं आहे सर. अगदी बरोबर. आणि याच्याच माध्यमातून त्याच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये ही पोस्ट निघेल. काहीच प्रॉब्लेम, एम-पी-एस-सी पोस्ट देण्यासाठीच आहे. पण विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने अभ्यास केला तर 100% त्याला पोस्ट मिळेलच. सुरुवातीला सिलेबसची कॉपी चांगली केल्यानंतर स्टँडर्ड बुक्स असतील, त्या बुक्स फॉलो, एक पुस्तक सफिशियंट असतं. 12 पुस्तकं घेण्याची काही आवश्यकता नसते. ते एक पुस्तक, त्या एका पुस्तकाला लागून त्याला एम-सी-क्यू, आयोगाचे एम-सी-क्यू ते प्रॉपर फॉलो केले का त्या विद्यार्थ्याला एवढं नॉलेज येतं की कुठल्या टॉपिकवरती किती वेटेज आहे बरोबर. आणि कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे हे ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याला समजतं त्यावेळेस रिव्हिजन देत असताना तो विद्यार्थी त्या टॉपिकला तेवढाच वेळ देतो. अगदी बरोबर. त्यामुळे कुठलंही पुस्तक मार्केटमध्ये नवीन दिसलं, याच्यामध्ये चांगले मॅप्स आहे, त्याच्यामध्ये चांगले हे असं नसतं. एक पुस्तक घ्या, त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने अभ्यास स्टार्ट करा. क्वेश्चन पेपर, आयोगाच्या क्वेश्चन पेपरची रिव्हिजन चांगली करा, त्याचं ॲनालिसिस चांगली करा. हे 2-3 गोष्टी जर प्रॉपर केल्या, दुसरं काही एम-पी-एस-सीला लागत नाही. याच्यातून त्यांचं अप्रोचची बिल्डिंग होईल, त्यांचं प्रॉपर प्रेडिक्शन कॅपॅसिटी वाढेल आणि पोस्ट 100 नाही 101% मिळेल. नक्कीच. खरं तर तुम्ही जो तुमचा प्रवास सांगितला याच्यामधून सावरून स्वतःला त्याच्यातून बाहेर काढून सलग 5 पोस्ट मिळवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु तुम्ही ते करून दाखवलं. निश्चितच जे विद्यार्थी छोट्या छोट्या संकटांनी किंवा छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जातात, कुठेतरी प्रिलियमचा रिझल्ट गेला म्हणून नाराज असतात, महिना अभ्यास बंद करतात, बरेच वेगवेगळी कारणं त्यांच्या मागे असतात. पण तुम्ही एवढ्या मोठ्या संकटांमधून बाहेर आलात, तुम्ही कुठे खचला नाहीत आणि कंटिन्यू तुम्ही अभ्यास करत राहिलात आणि कंटिन्यू पोस्ट देखील घेत गेलात आणि शेवटी तुम्ही आज तालुका कृषी अधिकारी म्हणून आमच्यासमोर बसलात. प्रवास एवढा सोपा नव्हता, परंतु याच्यातून विद्यार्थ्यांनी काहीतरी घेणं खूप गरजेचं आहे. निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यातून कुठेतरी त्यांच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडेल अशी अपेक्षा बाळगूयात. तुम्ही वास्तवघट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सर, थँक्यू सो मच.